हाय हॅलो नमस्कार सगळेजण कशा आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल. मी नाही ना माझ्या यूट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर संध्याकाळच्या 7:30 वाजलेत. तर स्नेहाचं आणि स्वप्नीचं जेवण झाले आणि सचिनने काल गाजर आणून ठेवले होते, पण आता त्याचे काय झालं, मोठे मोठे गाजर होते पण वरचे शेंडे ना लगेच सुकायला लागले कालपासून लगेच आजपर्यंत. तर म्हणलं त्याचा हलवा बनवा. त्यासाठी मी गाजराची वरची साल वगैरे काढून घेतली, स्वच्छ धुवून घेतले. तर स्नेहा म्हणली आज गाजराचा हलवा मी बनवणार आहे. तर म्हणलं चल बनव म्हणली, आणि तू मध्ये सांगू मला हे टाक ते टाक, मला जसा येतं तसं मी बनवते. म्हणलं ठीक आहे, जसा येतं तसं तू बनव. तर आता मी गाजर खिसणारच होते, ती म्हणली गाजर पण मीच खिसते. म्हणलं ठीक आहे गाजर पण खिस. तर गाजर वगैरे तिने खिसून घेतलं. तर आता ती बनवायला लागली. मी कसं बनवते तुम्हाला दाखवते. तर दररोज मी 5 वाजून 15 मिनिटांनी व्हिडिओ टाकते संध्याकाळच्या टायमाला. तर दररोज बघत जा आणि कमेंटमध्ये मला सांगा जा कसा वाटला कसा नाही, ठीक आहे. आणि काय आणखीन ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय बघायचं ब्लॉगमध्ये ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, ठीक. तर वजन कमी करण्यासाठी नाकी 9 यायला लागलेत, पण काय वजन कमी करायचं हे ठरवलेलंच आहे, पण माहित नाही आता कधी होते ती. का तर थायरॉइडमुळे मला इतकं प्रॉब्लेम व्हायला लागला वजन कमी करण्यासाठी. व्यायाम पण करते आणि आता व्यायाम जर कधी कधी कंटाळा आला ना करायचा तर 45 मिनिटं चलते, कधी कधी 1 तास चलते, जेवण झाल्यावर सुद्धा रात्रीच्याला चलते, पण वजन पटकन काय कमी व्हायला गेले थायरॉइडमुळे. तर आणि असं आहे की मी व्यायाम करणं सोडलं किंवा चलणं जर सोडलं ना तर, आणि डॉक्टरने मला असं सांगितलंय जेवढं तुमचं वजन आहे ना आता त्याच्यापेक्षा डबल वाढेल. त्यासाठी तुम्ही वजन कमी करण्याचे प्रयत्न तुमचे चालू ठेवा, दररोज व्यायाम करत जा आणि डाएट पण थोडाफार करत जा. पण आता तर माझ्याच्याने एकदम काटेकोर डाएट करणं होत नाहीये, तर जेवढं काय होते तेवढं मी करते आणि एक एक दिवशी खाऊन सुद्धा घेते. असं वाटतंय की जाऊ दे इतकी मेहनत करून सुद्धा वजन काही कमी होत नाही, तर एक एक दिवशी खाऊन सुद्धा घेते असं होतंय. तर चला आता सगळ्यात मेन महत्वाचं म्हणजे जर वजन कमी करायचं असेल ना तर रात्रीचं जेवणात एकदम असं जेवण हलकं फुलकं केलं पाहिजे आणि जेवणात रात्रीचं प्रोटीन सुद्धा असलं पाहिजे. तर मी भाजी भाकर रात्रीच्या खायचं असं टाळायला लागले. तर आता मी माझ्यासाठी एक थालीपीठ बनवणार आहे. कसलं बनवणार आहे काय नाही मला दाखवते, एकदम झटपट आहे आणि काय टाकते त्यात काय नाही दाखवते. तर तुम्ही आजचा पूर्ण ब्लॉग बघा, आवडल्यानंतर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका. तर चला मग पटकन आपण थालीपीठ बनवायला सुरुवात करू. तर इथं मी ओट्स घेतलेत प्लेन, हे बघा प्लेन ओट्स घेतल्यात आणि त्याच्यामध्ये थोडंसं बेसन टाकायचंय. तर मी थोडंसं जरा जास्त बनवते, जर कुणी येच नाही दरवाजा खोल तर मी थोडंसं जरा जास्त बनवते, जर एक अर्धा घास कुणी खाल्लं तर ठीक आहे. स्नेहाचं ऐकलं का, मी नाही खाणार. तर हे मी थोडीशी बारीक कापलेली मेथी टाकते. स्वप्नील काय करतो माहिती, सारखा जातोय बाहेर परत येतोय 5-10 मिनिटात आणि सारखाच दरवाजा बंद करावा लागतोय, खोलावं लागतंय. तर हे बघा बारीक कापलेली मेथी टाकली आणि थोडंसं गाजर पण टाकते. खिसल्याला गाजर होतं तर ते पण थोडंसं टाकून दिलं. आता थोडेसे मसाले टाकते, थोडंसं मीठ टाकते, हे सेंदो मीठ आहे, थोडीशी हळद. स्वप्नील शांत बस ना. आणि चटणी टाकते थोडीशी, आणखी थोडीशी टाकते का ही फक्त कलरच आहे, तिखट नाही जास्त. आणि थोडीशी जिरा पावडर आहे. तर ही जिरे भाजून वाटून ठेवलेली पावडर आहे. तर त्याला व्यवस्थित आपण मिक्स करू, पाणी टाकू. चमचा वगैरे काही नको, हातानेच मस्त होते मिक्स. पाणी एकदाच ओतायचं नाही, थोडं थोडं करून पाणी ओतायचं. आणि ओट्सला वाटलेलं वगैरे काय नाही, असंच आहे अख्खे ओट, फक्त बेसन टाकलेलं आहे जेणेकरून व्यवस्थित ते मिक्स होईल आणि थोडासा चिकटपणा येईल. हे बघा असं झालंय. तर आणखीन थोडंसं पाणी टाकते. हे बघा मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचंय. थोडंसं पाणी असलं ह्याच्यात, हे दिसते ना गळतंय, तर काय हरकत नाही, जेव्हा आपण थालीपीठ बनवू तर ते व्यवस्थित होईल. मी एकच पोळी बनवणार होते पण आता ह्याची 2 बनवते, का तर थोडं बॅटर जर जास्त झालं हे बघा, त्यासाठी 2 बनवते. तर थोडंसं तेल मी साईडला काढून ठेवले. तुम्ही जर तूप टाकायचं असेल ना तरी टाकू शकता. हाताने पसरायचं, काय पोळत वगैरे काही नाही.
आणि जर तुम्हाला सवय नसेल तर तुम्ही चमच्याने पसरू शकता. तर पोळीला एका साईडनं व्यवस्थित शेकू द्यायचंय आणि नंतर मग दुसऱ्या साईडनं पलटायचंय. तर पलटायचं नाही तर मग पलटाय गेलत ना तर पूर्ण पोळी आपली मोडून जाईल. थालीपीठ म्हणा पोळी म्हणा तर ती मोडून जाईल, व्यवस्थित होणार नाही, सगळे तुकडे होतील आणि व्यवस्थित शेकणार सुद्धा नाही. त्यासाठी चांगली 1 मिनिट कमी गॅसवरती किंवा थोडंसं मीडियम गॅसवरती शेकू द्यायची आणि नंतर पलटायची, तोपर्यंत पलटायची नाही. तर एका साईडनं व्यवस्थित शेकली वाटते पोळी. हालती का बघूया. हे बघा तुकडे वगैरे दिसले ना, व्यवस्थित शेकली नसेल घालून तर मग तुकडे होते. चालते मी उलटते, बघूया किती तुकडे होते. ते बघितलं ना. ह्याच्यात जास्त हे नाही, चिकटपणा नाही, का तर ओट्स आपण वाटले नाहीत, अख्खेच ओट्स आहेत त्यासाठी. आणि दुसऱ्या पॅनवर केलं असतं नॉनस्टिक वरती. आता ही आहे पण ही खूप जास्त म्हणजे त्याला 7-8 वर्ष झाले असतील या पॅनला. फक्त मी झाकण्यासाठी करते, पण आता मी ह्याच्यातच बनवलं आणि त्याच्यात झालीच नाही पोळी, तुकडे झाले ह्याचे. तर हे ह्याच्या खालीची थोडीशी खाली राहिली तर ही वरची पण तोडते थोडीशी. तर पोळी बघा मस्तपैकी अशी शेकली. आता मी साईडला काढून घेते, गॅस कमी करते आधी. तर एक पोळी तयार झाली, दुसरी करायला टाकली. आता बघू ही व्यवस्थित उलटते का नाही. तर तुम्हाला दुसरी गोष्ट आणखीन एक सांगते, ते म्हणजे की भाज्या तुम्ही तुमच्या आवडीने टाकू शकताय. कोणती जरी भाजी तुम्हाला वेगळी आवडत असेल ना तर तुम्ही ती भाजी टाका. 2-3 भाज्या असतील तर 2-3 टाका, काय हरकत नाही. थोड्या थोड्या करून 2-3 भाज्या टाका. माझ्याकडे गाजर खिसलेलं होतं, ते गाजर थोडंसं टाकले मी. मेथी सुद्धा होती तर थोडीशी मेथी कापून टाकली आणि 2 भाज्या व्यवस्थित टाकलेल्या आहेत. प्रोटीनसाठी ओट्स आहेत. तर असं मस्तपैकी रात्रीचं जेवण आपण करू शकतोय जर वजन कमी करायचं आहे तर. आणि कधी पण ओट्स कसले वापरायचे, प्लेन ओट्स वापरायचे, मसाला ओट्स वगैरे वापरायचे नाही. मसाला ओट्समध्ये चवीसाठी बरंच काय टाकलेलं असतं, त्यासाठी कधी पण प्लेन ओट्स वापरायचे. तर आपण सकाळ संध्याकाळ फक्त ओट्स खात नाही तर दुसरं बी खातो आपण जेवण. तर तुम्ही 1 महिना तुम्हाला 1 किलोचं पॅकेट ओट्सचं जाईल नक्कीच. पण मसाला ओट्स न खाता प्लेन ओट्स खा. आणि बऱ्याचशा काही एकदम साध्या सिंपल झटपट होणाऱ्या ओट्सच्या बऱ्याचशा काही रेसिपी आहेत जर वजन कमी करायचं ठरवलं असेल तर तुम्हाला आणखीन पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी आणखीन बनवून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन. आता बऱ्याच जणांना असं वाटतं की तुमचं आधी वजन कमी करा आणि दुसऱ्याला पुन्हा वेट लॉस रेसिपी सांगा. स्वतःचं वजन कमी होत नाही आणि दुसऱ्याला सांगता. बऱ्याच जणांना असं सुद्धा वाटतं, तर तुमचं सुद्धा बरोबरच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःहून वजन कोणाचं कोणीही वाढवू देत नाही. तर काय आपल्या शरीरातले काय प्रॉब्लेम असतात त्यासाठी आपलं वजन वाढतं आणि ते पटकन कमी सुद्धा होत नाही. तर माझं सुद्धा तसंच आहे. थायरॉइडमुळे मला माहीत नाही वजन माझं खूप जास्त असं फास्टमध्ये वाढायला लागले, पण कमी होत नाही. कमी व्हायला खूप जास्त वेळ लागतंय. तर 4 दिवस जर मी व्यायाम केला नाही ना तर मला एकदम माझं अंग असं जडजड वाटतंय आणि वजनसुद्धा वाढल्याने वाटते. त्यासाठी असं आहे की दररोज व्यायाम करणं गरजेचं आहे आणि डाएटसुद्धा करणं गरजेचं आहे मला. त्यासाठी जेवढं शक्य होते तेवढं करते. आणि दररोज माझ्यासाठी अशी स्पेशल रेसिपी मी काहीतरी बनवून खात नाही. जी भाजी भाकर जी घरात असेल ना तीच खाते, पण थोडं थोडं खाण्याचा प्रयत्न करते. गोड मैद्याचा आणि तळलेल्या पदार्थापासून थोडंसं लांब राहण्याचा प्रयत्न करते. पण कधी कधी मन आहे माझं सुद्धा तर कधी कधी थोडंसं खाऊन सुद्धा घेते. पण खूप जास्त असं कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते की हे नाही खायचं. आणि मला माहीत आहे की खूप जास्त खाण्यापेक्षा मी थोडंसं खाते कधी कधी, सारखं नाही पण कधी कधी खाते. तर चला आता मस्त असं थालीपीठ झालेलं आहे आणि दुसरं एकदम मस्त असं झालं, तुटलेलं नाही आहे. तर तुम्ही सुद्धा एकदा असं करा आणि खान मला सांगा कमेंटमध्ये कसं झालेलं आहे ती. अरे एक गास तर काय एवढं एक कणभर खाल्ल्यावर समजते का? चांगलं झालं, घे अजून थोडीशी खातो. हा
बरंच काय काय टाकले त्यात. ए सोपी खा ना, खाऊन बघ. नाही कस अरे एकच खा ना. हेच नाही बघ माय हो. तुझ्या पप्पाला चौकळली काय त्यात. हा बोलताना ना. कसं लागलं. थोडंसं कमी टाकले बघ ना, खाऊन तर बघ. एवढंसं खाल्लं कसं समजल. खरं का उगाच. हा फक्त मीठ कमी. मग खाते का एवढी तू. देसवास. हा देसवास सॉससोबत खाते. तुकडे झाले ते दुसरीवाली कडक व्हायला लागली. कडक व्हायला हे खा. तुला आवडतं ना नरम. खा ना. दुसरं ते वरचं प्रोटीन खाईल. पावडर खाईन आहे ना. हां प्रोटीन. हां नकली पावडर. नकली पावडर खाईन तो प्रोटीनचं. चांगली झाली ना. हे मस्त झाली. शेवळी. तर मागापासून हलवा करायचा थांबली होतीस ना. का तर काजू बदाम संपले होते आणि हँडवॉश आणले. काय तर पोळीमध्ये एकदम किंचित मीठ कमी आहे. खूप जास्त नाही, एकदम थोडंसं कमी मीठ आहे. आणि पोळी एकदम खरंच चविष्ट आणि मस्त झाली. तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला माहीत पडणार नाही. तर वेट लॉससाठी अशा रेसिपी खरंच खूप एकदम मस्त आहे. करा आणि तुम्ही सुद्धा खा. आता अशा रेसिपी म्हणजे अशा एकदम साध्या सिंपल रेसिपी खाऊन व्यायाम करून बरंचसं मी माझं वजन कमी केलं होतं. पण परत वाढलं आणि परत म्हणजे 2-3 वेळा मी कमी केलं, परत वाढलं. असं झालं. वजन खूप फास्टमध्ये वाढते. कोरोनाच्या टायमाला सुद्धा मी माझं वजन कमी केलं होतं आणि परत वाढलं वजन. तर असं 2-3 वेळा झाले माझ्यासोबत. वाढले, परत कमी झाले, वाढले, परत कमी झाले. तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. आणखी ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर कसली वेट लॉस रेसिपी पाहिजे असेल ती सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. मी जी बनवते ना तुम्हाला दाखवत जाईल. मग कधी कधी नुसतं बनवते. बाकी मी भाजी भाकर जे असेल घरात ती खाते. आणि कधीतरी असं रात्रीच्या टायमाला वेगळं काय जर असेल ना तर मी असं काहीतरी बनवते माझ्या एकटीसाठी. नाही तर मग भाजी भाकर जे आहे तेच खाते थोडं थोडं. ठीक आहे. आणि सांगितल्याप्रमाणे की एकदम काटेकोरपणे डाएट करत नाही. तर कधी कधी जे असतात ना घरामध्ये ते सुद्धा खाते. आता हलवा बनवला आहे पण हलवा खाणार नाही. रात्रीची वेळा हलवा बिलकुल नाही खाणार आणि सकाळी पण नाही खाणार. तर मी आता जरा गोड खाणं सुद्धा खूप कमी करायला लागले आणि घरात सुद्धा बनवणं कमी करायला लागले गोड. का तर बनवलं ना तर थोडंसं खाऊच वाटतं. असं होतं थोडं तरी खावं असं वाटते. पण त्यासाठी बनवतच नाही आहे. जर काय कधी आणलं ना बाहेरून तर मग थोडंसं खाते. पण ते सारखं सारखं आणणं होत नाही आहे. तर आता हे खाऊन घेते. स्नेहाला थोडीशी ठेवते. ते स्नेहा स्वतःसोबत थोडीशी पोळी खाणार आहे तरी थोडी ठेवते आणि बाकीची मी खाऊन घेते. तर चला स्नेहाचा हलवा बघूया. स्नेहा हलवा बनवायला लागली होता. तर इथं स्नेहाने हलवा बनवायला सुरुवात केली. कढईमध्ये तूप टाकलं, त्याच्यामध्ये काजू बदाम मनुके चारोळे सगळं तिनं तळून साईडला ठेवलं आणि त्याच कढईमध्ये तिनं खिसल्याला गाजर टाकलं. व्यवस्थित तिनं हलवलं आणि मला आवाज देत ती मम्मी ह्याच्यामध्ये शिजवण्यासाठी पाणी टाकू का. आणि मी इतकी हसायला लागली जोराने. तर मला म्हणती का हसायला लागली. तर म्हणती मी तुला म्हणलं होतं ना की माझ्या मनाने करणं हलवा. आणि मी विचारलं म्हणून तू हसायला लागलीस ना. म्हणलं नाही त्यासाठी नाही हसत. म्हणलं तू पाणी टाकू का विचारलंस म्हणून म्हणलं हसायला लागले. पाणी नको टाकू म्हणलं त्याच्यात दूध टाक. आणि मला ह्याच्यासाठी हसायला तिनं पाणी टाकू का विचारलं म्हणून बी. आणि त्या मुलीचा व्हिडिओ माझ्या लक्षात आला. तुम्ही एक व्हिडिओ बघितला असेल की त्याच्यामध्ये ती पाहुणे बघायला आल्यानंतर तिच्या मम्मीला विचारते मम्मी चहा बनवण्यासाठी कुकरला किती शिट्ट्या लाव. ते लक्षात आलं माझ्या आणि त्याच्यासाठी मला हसायला आलं. तर नंतर म्हणलं नाही दूधच टाक. मग त्याने गाजरामध्ये दूध टाकलं, व्यवस्थित हलवून घेतलं आणि दूध आटल्यानंतर मग दुधाची पावडर टाकली, काजू बदाम तळल्याला टाकली, तूप टाकलं आणि वरतून साखर टाकली. तिनं व्यवस्थित हलवली. त्याच्यासाठी मी म्हणलं चाल तिला जसा करायचा तसा करू दे. त्याच्यासाठी मी काय किचनमध्ये आले ना. मी आणि सचिन दोघंजण TV बघत बसलो होतं आणि स्वप्नीलसुद्धा त्याचं काही फोनचं काम करत होता तो. आणि व्यवस्थित मग हिनं काय केलं 2-3 वेळा गाजराचा हलवा खाऊन पण बघितला साखर व्यवस्थित आहे का म्हणून.
पण तिच्याकडून एक झालं. तिनं साखर तर कमी टाकली, पण विलायची पावडर पण टाकायची विसरली. पण असं झालं. हलवा छान झाला होता, पण साखर थोडीशी कमी होती, का तर कलर वगैरे त्याला आला नव्हता आणि ओलसर हलवा होता. आणि सचिनचं असं आहे की तिने जे काय बनवतील तर ती म्हणतात चांगलं झालं, साखर थोडीशी कमी होती तर म्हणतात नाही दीदी चांगला झाला आहे. आणि स्वप्नीला दिला तर स्वप्नी म्हणतो नाही मग मी चांगला बनवते, तू नाही चांगला बनवला. तर त्याला मग ती खायचं असलं खाण्याचं ठेवून दे मग. तर चला मग आजचा व्हिडिओ असा होता. तुम्हाला सुद्धा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. सुद्धा बिलकुल मला व्हिडिओ दिसेल. तोपर्यंत बाय बाय.